पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। शरद पवार यांच्या रडारवर आणखीन एक भाजप आमदार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। भाजप आमदार अश्विनी जगताप हाती तुतारी घेणार असल्याची चर्चा आहे। अश्विनी जगताप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरते। अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप चिंचवड विधानसभेकरता इच्छुक असल्याची माहिती समोर आलेली आहे। एकाच घरातून 2 तिकिटांची मागणी झाल्यानं अश्विनी जगताप भाजप सोडून शरद पवार गटात जाणार का, ही चर्चा जोर धरतीये। चिंचवड विधानसभेचे आमदार अश्विनी जगताप हे भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। यामागे नक्की कारण काय, कितपत तथ्य आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। ताई, काय सांगणार, तुम्ही 20 नगरसेवक माजी नगरसेवक घेऊन शरद पवार यांच्या पक्षामध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहे, कितपत तथ्य यामध्ये? पूर्णपणे चुकीचं आहे। कोणीतरी वावटळ उठवलेलं आहे की मी तुतारीमध्ये जाणार आणि हे करणार, हे पूर्णपणे चुकीचं आहे। कुठल्याही पक्षाशी मी कुठल्याही संदर्भामध्ये कधीही बोलणं केलेलं नाही आहे आणि माझे जे नगरसेवक आहेत ते माझ्याच बरोबर आहेत। परंतु अशी चर्चा हे नक्की कोण अफवा पसरवतंय, काय वाटतंय? हे विरोधकच असणार आहे। काहीतरी शहरामध्ये काहीतरी हे हवं, काहीतरी खुसखुशीत अशी बातमी हवी म्हणून ही खरं तर बातमी त्यांनी पेरली गेलेली आहे। परंतु पाहिलं तर अनेक भाजपचे माजी नगरसेवक आहेत, ते तुमच्यावरती आरोप करतायत घराणेशाहीचा आणि ते भाजप सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जात आहेत, ते देखील आहे का यामागे, आणि यामागचं कारण काय, कसं बघताय याकडे? खरं तर ज्याचं त्याला अधिकार आहे की कुठे जायचं आणि कुठे थांबायचं, हे प्रत्येकाचा अधिकार आहे। त्यामुळे ते बोलत असतील किंवा पाळत असतील, पण मला साहेबांनी असं शिकवलेलं आहे की पहिलं राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः मी। खरं तर साहेब एवढे आजारी असताना सुद्धा ते विधानसभेची निवडणूक आणि राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ते तिकडं मुंबईला गेले। ॲम्ब्युलन्समधून जाऊन त्यांनी अंगात ताप असताना सुद्धा मतदान केलं। त्यावरूनच त्यांची पक्षनिष्ठा काय आहे ही दिसून येते। परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण देखील इच्छुक आहात का, काय सांगाल? असं नाहीये, पक्ष ज्याला उमेदवारी देईल किंवा ज्यांना तिकीट देईल त्यांचाच आम्ही सगळेजण प्रचार करणार आहोत। आपण कायम भाजप सोबतच राहणार का, काय सांगाल? कायम शेवटच्या श्वासापर्यंत जसे साहेब होते भाजप बरोबर तसेच आम्ही पण राहणार। कारण भाजपने माझ्यावरती विश्वास ठेवून आणि साहेबांनंतर मला तिकीट देऊन जो माझ्या कुटुंबियांना आणि मला सावरलं आहे, हे खरं कुठल्याच पक्षातून होऊ शकत नाही। ते भाजप पक्षाने केलेलं आहे, त्यामुळे आम्ही त्यांचे ऋणी आहोत। तर नक्कीच अश्विनी जगताप यांनी देखील स्पष्टीकरण दिलंय की ते भाजप सोडून कोणत्याही इतर पक्षात जाणार नाही आणि ते भाजपमध्येच कायम राहणार, असं त्यांनी सांगितलेलं आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।